ते विसरत चालले समजा. आणि त्यांना असं वाटतं की त्यांना आपण विसरत चाललं की काय, पण त्याला काय माहिती आहे रियालिटी बेकार रोड आहे रे. कसलंच तोड नाही हो यांना. आयुष्यभर बापाने कमवलंय ह्यांच्यासाठी आणि हे कमवतात स्वतःसाठी. कसलंच टेन्शन नाही. बरोबर आहे, खूप टेन्शन आहे. तो की काहीतरी आता दूर करून जातात. वाट बघून बघता तो. असो, हे आहे, कसं आहे, कसं पुढे जात आहे. मग काय ना, तरुणांचे विचार शहरात जाऊन कसे बदलतात ते. पण माझा प्रश्न असा आहे, गाव खेड्यातील तरुण शहरात कसे जातात? कोण भाग पाडतं? प्रत्येकाला नोकरी मिळते असं नाही ना. मग आपण शहरात जाऊन काय बघतो? स्वप्नांचा आसरा पिछा बनवणारी, निराशेचा धंदे टाकलेली व व्यसनाधीन तिकडे झुकत चाललेली मुलं आणि वाढत चाललेलं शहरीकरण नाही का? मग बघूया पुढं काय होतं ते. या पोलिसांनी आई बाबा, मी तर म्हणाले ना, काय राहिलंय या गावात? बस, माझं ठरलंय. मला नाही राहायचं इकडे. अरे पोरा, आपली एवढी मोठी शेती आहे, एवढा मोठा कारभार आहे. तिथंच थांब जरा. तिथंच थांबून काहीतरी नवीन कर. बरं पुढं काम केलं. तू गेल्यावर एकट्याने समजा कसं सांभाळायचं. लोक ठेवा, दर महिन्याला पैसे पाठवून देईन मी. चला, येतो मी. अरे जायचं नाही गेला. आज नाही. आयुष्यभर त्या घाणीत राहिलो. पुढं पण मी तेच करायचं का? ये तो सच है कि भगवान है, जान के फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप होता, उस विधाता की पहचान है. अरे ज्या आई वडिलांना आपण ईश्वराचा स्थान देतो, त्यांच्याशी असं वागणं शिकवतं का शहर? अरे मी विचारतो, तिथं आपली पण परत आपल्या गावात अडवते. आपलं गाव, आपलं घर, आपलं समाधान देतं. आपले आई वडील आपल्या डोळ्यासमोर आहेत ना, ही गोष्टच नाही झाली. ही गोष्ट आपल्या सदैव आत्मिकांना देते. पण आजकालच्या मुलांना एवढं पुरेसं आहे का? का भौतिक आनंदासाठी ते वाट वरचढून जातात? बघूया पुढं काय करतात ते. म्हणा या पोलिसांनी अरे पण गंमत काय होते? काय होते? थांब रे जरा. तो बोलतोय ना. तू बोल रे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपण जे करतोय ना ते आपल्या मुलांनी करू नये. संगीतच तुला इंजिनियर, डॉक्टर सगळ्यांचा तोच आटापिटा असतो. 70-80% मुलं एकाच प्रकारचं शिक्षण घेतात. पण आपण शहरात बोलबोल भटकून फायनली एक नोकरी मिळवतोच ना. मिळवतो. पण घरच्यांना कदर नाही यार आपली. अजिबात नाही, अजिबात नाही. जाऊ दे रे. त्यांना काय कळतंय? हे आपण चिअर्स करू. चिअर्स. चिअर्स. तुम्ही तुमचं प्यार आहे. ओके. अरे रे, बघताय का आवाज काढले मॉडर्न पोरांची. मॉडर्न पण वागणार नाही. आता यांना कोणी दोन गोष्टी चांगल्या सांगायला गेला की त्यांची अक्कल काढतात आणि स्वतःच्या मेंदूला स्ट्रेस देऊन हे असे पराक्रम करतात. अरे हा त्रास होऊ नये म्हणून तर सरकार म्हणतात का उद्योगधंदे करा. पण मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या अस्थिर मंडळींची लोन न घेण्याची मानसिकता असते. पण उद्योगधंदे उभे करण्यासाठी केंद्र सरकार, बँका, सहकारी पतसंस्था लोन देते. अशा वेळेस तरुणांना पाठिंबा म्हणून मानसिक बळ मिळणं गरजेचं आहे, आर्थिक नाही. आणि गावकऱ्यांना या गोष्टींबद्दल जागृत करणं देखील तितकंच गरजेचं आहे. अजून एक कसं होतं ही मुलं उच्च शिक्षण तर घेतात पण शहरात जाऊन किंवा हाताखालीच काम करतात. मग बघूया यांच्या आयुष्यात पुढे काय होते. म्हणा या पोलिसांनी ये क्या है? क्या है ये? ऐसा रिपोर्ट बनाते हैं? तुम्हारी ना अक्कल नहीं है रहने की. आज आते हैं दूसरा के गाँव से. निकल जाओ यहाँ से. अरे पुरा काम केलं. तू गेल्यावर व्यक्तीने समजा कसं सांभाळायचं ना. बाबा बाबा पोरी, तुला जे करायचंय ते आपल्या गावाकडेच कर की. अरे पोरा, आपली एवढी मोठी शेती आहे. एवढा मोठा कारोबार इथं थांब जरा. आई पोरी, नको सांगू. हे
परिणाम काय होतं? तो वाढत चालला शहरीकरणाचा वाटा न बनता पुन्हा एकदा आपलं गाव व आपलं खेडी यांना आणखी समृद्ध करणे, पण त्यासाठी आधी स्वतःला आत्मनिर्भर करणे. मग आपला गाव व समाज याला आणखी समृद्ध, आणखी सक्षम करण्यासाठी नवीन उद्योगधंदे सुरू करून कष्ट घेणे. मग असे कुठले उद्योगधंदे आहेत? भरपूर आहे हो, ते सांगण्यासाठी समिती आहे. कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य उद्योग, ऑइल एक्स्ट्रॅक्शन युनिट म्हणजे गाई धान्यांपासून तेल काढण्याचा एक उद्योग, देवळात मजुरीत वापर झालेल्या फुलांपासून अगरबत्त्या बनवण्याचा उद्योग, फळबाग प्रक्रिया, टिश्यू कल्चरपासून रोपे बनवण्याचा उद्योग, 2 ते 4 लाखाचं मशीन घेऊन मिल्क पॅकेजिंग युनिट सुरू करता येऊ शकतं. पुढे हस्तकलेत कारण नसेल तर बांबूपासून सुंदर कलाकृतीच्या वस्तू बनवून त्यांना विकता येऊ शकतं. ही गोष्ट शिकता येते बरं. मसाल्यांचे पीठ लावून त्याचे उत्पादन करणे आणि नारळापासून उपपदार्थ बनवणे. तर इथे जमलेल्या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, भारत देशाची अर्थव्यवस्था हे छोट्या छोट्या कामगारांच्या, छोट्या छोट्या व्यवसायिकांच्या जीवावर चाललेली आहे. तर आज आपण धाडस केलंच पाहिजे. उमेदीने स्वतःच्या पायावर उभं राहून भारत देशाला पुढे नेलंच पाहिजे. गावाची धरून विकास, देशाचा करून विकास, गावाची धरून विकास, देशाचा करून विकास. म्हणा मग बहुजन केला हे जमला, रसिक होती मोहरे रंगला, कलाकृतीचा संस्कृतीचा ठेवा जपला. बेरोजगारी दूर करूया, उन्नतीचा मार्ग धरूया, लोककलेतून विज्ञानाची दृष्टी लावूया. तर आता तुम्हाला कळलं असेल काय करायचं आहे. स्वतःला बदलून देशाला कसं बदलायचं. आपले खेडे, आपले गाव विकसित होतील तेव्हा तर भारतही विकसित होईल ना. मग गावातच मजबूत पाय रचून असं काहीतरी करू की परत कोणी म्हणू नये काय